प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा. रसिक श्रोते हो, नमस्कार. नवरात्र विशेष जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी रुचा गद्रे आपलं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत विशेष मुलांसाठी देवरुख इथे शाळा स्थापन करून गेली 10 वर्ष विशेष मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या ॲडव्होकेट पूनम चव्हाण जाधव. या विशेष मुलांना स्वावलंबी बनवणं, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, यासाठी प्रयत्नशील राहणं हेच त्यांचं काम आहे. आपला व्यवसाय सांभाळत त्या हे काम करत आहेत. त्यांच्या या कामाविषयी, त्यांच्या अनुभवांविषयी आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, गेली 10 वर्ष तुम्ही या विशेष मुलांसाठी शाळा स्थापन केली आणि ती तुम्ही चालवता आहात. तर विशेष मुलांसाठी शाळा स्थापन करावी हे तुमच्या मनात का आलं? माझा जो मोठा मुलगा आहे तो ऑटिझम आहे, म्हणजे स्वमग्न असं त्याला मराठीमध्ये म्हणतात. मग त्याला सुरुवातीला जेव्हा आम्हाला हे समजलं तेव्हा आम्ही त्याच्यासाठी शाळा शोधली. पण ज्या शाळेत तो जात होता तिथून देवरुखमध्ये परत त्याला आणून ती शाळा चालू करणं हे महत्त्वाचं होतं. आणि त्यामुळे ज्या शाळेत त्याला रत्नागिरीत घातलं होतं तिथल्या खर्चातच मी देवरुखमध्ये सुरू करून इतर मुलांनाही त्यात सामावून घेऊ शकत होते, म्हणून मी ती शाळा देवरुखमध्ये सुरू केली. म्हणजे आपल्या मुलाबरोबरच अशा अनेक मुलांचा तुम्ही विचार केलात, ही एक खूप मोठी गोष्ट आहे. शाळा स्थापन करायची ठरवल्यानंतर अनेक गोष्टी येतात त्यामध्ये. तर ही कामं तुम्ही कशा पद्धतीने केली? जेव्हा शाळा स्थापन करायची होती तो मुख्य विषय जो होता तो जागा, आणि जागा मिळाल्याशिवाय शाळा स्थापन होऊ शकत नव्हती. मग माझं जे कार्यालय आहे ते देवरुख पोलीस स्टेशनच्या बरोबर समोर आहे आणि मी 11 ते 5 कोर्टात असल्यामुळे ती वेळ कार्यालयात फ्री होती. त्यामुळे आम्ही त्याच ठिकाणी शाळा चालू करण्याचं ठरवलं. आणि मुख्य उद्देश असा होता की पोलीस स्टेशन समोर असल्यामुळे माझ्या शाळेतली मुलं सगळी सेफ होती तिथे, आणि आमचंही लक्ष राहणार होतं. आणि त्याच वेळेला मला एक बीएड स्पेशल एज्युकेशनच्या माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी नुकतीच शिकून आली होती. तिची माझ्याशी भेट झाली आणि ती कमी मानधनामध्ये तीही तशी तयार झाली आणि मग आम्ही शाळा सुरू केली पालकांच्या सगळ्यांच्या सहकार्याने. शाळा सुरू केल्यानंतर मुलं तुमच्याकडे कशी यायला लागली? म्हणजे त्यासाठी काही तुम्ही विशेष प्रयत्न केलेत का? हा, जेव्हा सुरुवातीला शाळा देवरुखमध्ये जी होती ती मुलं सुद्धा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होती, कारण त्यांना सुद्धा एकत्र येऊन शिकवायचं होतंच. आणि इतर मुलंही जेव्हा जेव्हा माहिती झाली की अशी अशी शाळा चालू आहे, कार्यालयात येणाऱ्या लोकांकडून पण त्यांना कळत होतं, तशी मुलंही येऊ लागली. आता किती मुलं तुमच्या शाळेत? आता आमच्याकडे 16 मुलं आहेत, पण आजूबाजूच्या परिसरात सुद्धा खूप अशी मुलं आहेत ज्यांना आम्हाला सामावून घ्यायचं आहे. त्यासाठी आमचं रेसिडेन्शियल स्कूल यासाठीची बांधकामाची सुरुवात झालेली आहे. या मुलांना शिकवणं ही खूप अवघड गोष्ट आहे की त्यांना खूप बेसिक गोष्टी सुद्धा शिकवाव्या लागतात. तर यासाठी तुम्हाला प्रशिक्षित माणसं लागतात किंवा इतरही कामासाठी बरीच माणसं लागतात. तर ते कसं तुम्ही हँडल करता? हे सगळं सोशल वर्क आहे. आणि ही शाळा जेव्हा मी सुरू केली तेव्हा सुद्धा ह्या ज्या मी MSWच्या टीचर सांगते किंवा देवरुखमध्ये असतील किंवा आमच्या तालुक्यामध्ये असतील, ज्यांना ज्यांना माहीत झालं की इथे इथे मी अशी अशी शाळा चालू केलेली आहे किंवा इतर पालकांच्या माध्यमातून ज्यांना कळलं, तर ज्या ज्या विभागामध्ये जे प्रशिक्षित आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट येऊन तिथे आमच्याकडे सगळं शिकवत असतात. लोकांचा सहभाग खूप चांगला आहे. आणि मुख्य उल्लेख असा करावा असं वाटतो की देवरुखसारख्या ठिकाणी आम्हाला जवळजवळ 1.5 कोटीची जागा फ्री ऑफ कॉस्ट माधव राजवाडे सर जे आहेत त्या कुटुंबियांनी दिलेली आहे. त्यामुळे आम्ही तिथे ती शाळा उभारू शकलो. खूप मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे की तुमचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो त्यांनी सोडवला आहे. आता या मुलांना शिकवण्यासाठी प्रशिक्षित माणसं लागतात, तर ती तुमच्याकडे कशी आली? त्यासाठी एक आर्थिक पाठबळ लागतं. ते आर्थिक पाठबळ मी की सहकार्यातूनच आमचं हे सर्व सुरू आहे. त्यासाठी नेक्स्ट जनरेशनचे सदानंद भागवत सर त्यांचा महत्त्वाचा त्याच्यामध्ये रोल आहे. त्याचप्रमाणे गावातील जी लोक आहेत ज्यांना ज्यांना ह्या शाळेबद्दल माहिती आहे
त्यांचा सुद्धा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि पालक माझे ज्या शाळेतले जे आहेत त्या सगळ्यांच्या सहकार्याने हे सर्व सुरू आहे. मी आत्ता विचारणारच होते की पालकांचा सहभाग यामध्ये कसा आहे? आमच्या शाळेमध्ये पालकांचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. हं. कारण ज्या राजवाडे कुटुंबियांनी आम्हाला जागा दिली त्यातले एक आजोबा नेहमी म्हणतात की ही मुलं जी आहेत ती सर्वात सुखी आहेत आणि पालक हे त्यांच्या चिंतेत आहेत. हो. म्हणजे ह्या मुलांना पुढच्या भविष्याची काही माहिती नाहीये, पण नाही. पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे. हं. त्यामुळे ते पालक जे आहेत ते खरोखर जागरूक पालक आहेत असं मी हं. म्हणेन. कारण त्या पालकांना त्यांच्या मुलांच्या सगळ्याच पालकांना मुलांच्या भविष्याची चिंता असते. आता माझी 2 मुलं इतर जी आहेत ती नॉर्मल आहेत, परंतु हा माझा जो मुलगा आहे त्याच्याबद्दल आम्ही जेव्हा विचार करत असतो तेव्हा ही शाळा आमच्या डोळ्यासमोर नेहमी दिसत असते. तशीच इतर बरोबर. पालकांची असते. आणि माझा महत्त्वाचा रोल असाच राहिलेला आहे आत्तापर्यंत की आम्ही स्वतःच्या डोळ्यात सुद्धा अश्रू येऊ देत नाही बरं. आणि दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू सुद्धा पुसण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण करतो. आता ह्या मुलांना जेव्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे तेव्हा स्वावलंबी बनवणं इतर मुलांसारखं हाही एक मोठा भाग असतो. तर त्या दृष्टीने या मुलांना काही प्रशिक्षण दिलं जातं का? हां, आमच्या शाळेमध्ये आता सीझनल जे असेल, आता रक्षाबंधन झालं तर राखी तयार करणे, आता आकाशकंदील आहे किंवा मुलं आमची अर्गंडीची फुलं तयार करतात ज्याला हं. खूप डिमांड देवरुखमध्ये आहे आणि देवरुखमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरातील लोक येऊन तिथून विक्री करतात. पण आमचा असा उद्देश असतो की मुलांना स्वतः पण काहीतरी कमवू शकतो हा कॉन्फिडन्स निर्माण व्हावा, म्हणून आम्ही मार्केटिंग पण त्यांच्याकडून करून घेतो. ते सर्व श्रेय त्या ज्या टीचर आमच्या आहेत नेलावडे मॅडम आणि आरती गीते म्हणून असिस्टंट त्यांच्या आहेत, हं. त्या सर्व ते सगळं व्यवस्थित करत असतात. आता तुम्ही म्हणालात की मुलांकडून मार्केटिंग आम्ही करून घेतो. नेमकं कशा पद्धतीने हे मार्केटिंग तुम्ही करून घेता? आत्ताच झालेलं जे रक्षाबंधन आहे त्या रक्षाबंधनसाठी एकाच व्यक्तीने येऊन त्या राख्या सुद्धा उचलून पैसे मिळवता हो. आले असते, पण पैसा मिळवणे हा आमचा कधीच उद्देश नव्हता आणि बरोबर. नाही. मग आम्ही ह्या मुलांना आता उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या कोर्टामध्ये घेऊन गेलो. हं. तिथे त्यांनी त्या राख्यांची किंमत सांगितली, त्यातून किती पैसे मिळतात आणि त्या राख्या कशा कशा किती किमतीला आहेत आणि हं. आपण त्यातून पैसे मिळवू शकतो हा जो त्यांच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स होता तो अतिशय बघण्यासारखा होता आणि खरंय. त्यासाठीच आम्ही हे सर्व करत असतो. म्हणजे ह्या छोट्याशा गोष्टीतनं मुलांना बाहेरच्या जगात वावरायचं कसं हे सुद्धा कळलं. बरोबर आहे. ही मुलं नॉर्मल मुलांपेक्षा वेगळी आहेत, पण त्यांना बाकीच्या गोष्टींमध्ये सामावून घेण्यासाठी काय करता? आता वर्षा सहल झाली आमची. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या सीझनच्या सहल असतात. आता जेव्हा नवरात्री तेव्हा एखाद्या देवीच्या दर्शनाला आम्ही घेऊन जातो. प्रत्येक सण जे असतात ते आम्ही आमच्या शाळेमध्ये साजरे करतो. त्यांच्या चित्रकला स्पर्धा घेतो. त्याचप्रमाणे मॅरेथॉन जे आहेत त्याच्यात सुद्धा एक मुलगी आमची वनकर म्हणून आहे, ती उत्कृष्ट सायकल चालवते. अरे वा. त्यामुळे अशा स्पर्धा जिथे आयोजित केल्या असतील तिथे तिचे पालक तिला घेऊन जातात. शिक्षक जे आहेत ते किंवा आम्ही ट्रस्टी जे आहोत ते सुद्धा सोबत जातो. आत्ताच आमच्या एका विद्यार्थिनीच्या आईला, जी विद्यार्थिनी हँडिकॅप आहे थोडी पायाने, हं. तिला संगमेश्वरमधून आई घेऊन येते आणि त्या शिवाजी चौकात एसटीतून उतरतात आणि मग व्हीलचेअरनं त्या शाळेतून घेऊन येतात. परत शिवाजी चौकात एका दुकानात ती चेअर ठेवतात, एसटीने तिला घेऊन जातात. तेव्हा त्यांना उत्कृष्ट पालक म्हणून पुरस्कार जाहीर झालेला आहे. ही खूप सुद्धा छान. आम्हाला अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. खरंय. म्हणजे या मुलांसाठी किती गोष्टी समजून घेऊन कराव्या लागतात लागतात. आणि त्यासाठी अनेकांचं पाठबळ हे लागतंच. या मुलांबरोबर काम करताय तुम्ही, तर असा काही एक अनुभव आहे का की जो तुम्हाला जवळचा राहिलाय? आमच्या शाळेमध्ये एक नेहा म्हणून मुलगी आहे. तर ती जी मुलगी आहे नेहा, ती आमच्या शाळेत आली नाही तर आम्हाला कोणाला करमत नाही अशी परिस्थिती आहे. पण तिचा एक उत्कृष्ट गुण असा आहे की तिला आपल्याला कोण आवडतं, म्हणजे आपल्याला कोण जवळ घेऊ शकतं, आपल्याला कोण तिरस्कार करू शकतं, हे सगळे गुण त्या मुलांमध्ये असतात. बरोबर. आणि आपण असं म्हणतो की ह्या मुलांना काही कळत नाही, असं मुळीच नसतं. हं. जेव्हा माझ्या कार्यालयामध्ये शाळा असायची तेव्हा मी व्हाईट ड्रेसमध्ये नेहमी कोर्टात जाण्यासाठी उभी असायची. पण मी जेव्हा साडी नेसून त्यांच्यासमोर गेली की त्या अगदी हा छान छान म्हणायच्या. हां. त्यामुळे लक्षात यायचं की ह्या मुलांनाही समजतं. त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये एखादा गोंधळ झाला, कोणतरी ओरडलं वगैरे, हं. तर त्या मुलांना आवडत नसतं ते. म्हणजे हं. त्या मुलांना सुद्धा शांतता प्रिय असतं. हे सुद्धा आम्हाला त्यांच्यावरून लक्षात आलं. हे खूप निरीक्षण आपलं सुद्धा त्यांच्याबरोबर लागतं. असावं लागतं किंवा एक संवाद. आपण म्हणतो की संवाद हे एक खूप चांगलं माध्यम आहे, पण या मुलांबरोबर संवाद साधणं ही तशी कठीण गोष्ट आहे की पटकन नॉर्मल मुलाशी जेवढा आपण कनेक्ट होऊ शकू तसं नाहीये. तर मग हे तुम्ही कसं करता? जेव्हा आपण ह्यांच्याशी संवाद साधत असतो तेव्हा आम्हाला माहिती असतं. आता माझ्या घरामध्ये नॉर्मल ॲबनॉर्मल दोन्ही मुलं असल्यामुळे एक गोष्ट ह्या मुलाला एकदा की त्याला ती कळत असते, पण ह्याला सांगताना ती 4 वेळा सांगावी लागणार, ही कन्सेप्ट आमच्या पालकांच्या मनात आधीच तयार झालेली असते. त्यामुळे त्याला 4 वेळा सांगावं लागतंय तर ते कसं सांगू असं हे पालक कधीच म्हणत नसतात. आणि टीचर सुद्धा, त्यांनाही ते माहिती असतं की ह्याला आपल्याला हे इतके वेळा सांगावं लागणार आहे, तेव्हा पुढच्या वेळेला तो पहिल्याच वेळेला ती गोष्ट करणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जेवढे शिक्षक प्रशिक्षक आहेत त्याच्यापेक्षाही जास्त पालक आहेत असं मी समजते.
बरोबर आहे. आता तुम्ही रेसिडेन्शियलसुद्धा सुरू करणार आहात, तर रेसिडेन्शियलसुद्धा करावं असं तुमच्या मनात का आलं? त्याचा मुख्य उद्देश असा आहे की ही मुलं जी आहेत, ही पालक जे आहेत तोपर्यंत सुरक्षित आहेत असं अनेक पालकांचं मत झालं. पण मग त्यानंतर ह्या मुलांचं काय? त्यांना कुठे ठेवणार? त्यांचं भविष्य काय? हे सगळे प्रश्न निर्माण झाले. त्यानंतर मग ठरवलं आम्ही सगळ्यांनी की ह्यासाठी आपल्याला रेसिडेन्शियल मस्ट आहे आणि ते आपल्याला केलंच पाहिजे. बरोबर. आणि म्हणून आम्ही हे पाऊल उचललंय, ज्यामुळे आमचे पालकही निश्चिंत आहेत आणि आमची सगळी मुलंही निश्चिंत आहेत. बरोबर. खूप पुढचा विचार तुम्ही आहे. केलेला. रेसिडेन्शियल उभारण्यासाठी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी आर्थिक पाठबळ लागणार आहे, तर त्यासाठी तुमचे काय प्रयत्न सुरू आहेत? त्या आर्थिक पाठबळासाठी आम्ही जे नेक्स्ट जनरेशनचे अध्यक्ष आहेत सदानंद भागवत सर यांच्या माध्यमातून किंवा आमच्या पालकांच्या माध्यमातून ह्या सहकार्यातूनच हे सर्व सुरू आहे. खूप मोठं कार्य तुमचं चाललेलं आहे आणि आता जो तुमचा येणारा प्रोजेक्ट आहे रेसिडेन्शियलचा, तर तो लवकरच पूर्ण व्हावा आणि पालकांच्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी आणि सगळ्या मुलांचं पालकत्व एका अर्थाने तुम्हीच निभावता आहात. म्हणजे त्यांचे पालक आहेत, पण एक म्हणतात ना, घरामध्ये एक अशी व्यक्ती लागते की जी सगळं पेलून नेणारी असते. तर मला वाटतं त्या शाळेतली ती भूमिका तुमची आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि लवकरच तुमचा हा जो रेसिडेन्शियलचा प्रोजेक्ट आहे तो पूर्ण व्हावा. आज तुम्ही इथे आलात आणि या शाळेविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत. आमच्या श्रोत्यांना एक वेगळी माहिती या अनुषंगाने मिळाली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. श्रोतेहो, नवरात्र विशेष जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा या कार्यक्रमात आज आपण संवाद साधला विशेष मुलांसाठी शाळा स्थापन करून त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या ॲडव्होकेट पूनम चव्हाण जाधव यांच्याशी. आता या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. नमस्कार. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा. आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.